हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही आता माझा बर्थडेचा व्लॉग बघितलाच असेल, तर हा आहे मॅगीच्या बर्थडेचा व्लॉग. शेवटपर्यंत नक्की बघा. बर्थडे साठी सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे रिटर्न गिफ्ट चॉईस करणं. इतके 15-20 ऑप्शन आम्ही बघितले आणि मग आम्ही फायनल केलं. हे होतं आमच्या मॅगीचं क्यूट असं इन्व्हिटेशन. आज आहे आमच्या मॅगीचं फोटोशूट. आम्ही सगळ्यांचं फोटोशूट करतो, पण आमचं स्वतःचं असं फोटोशूट आम्ही कधी केलं नव्हतं. म्हणून विचार केला आमचंही फोटोशूट दुसऱ्याकडून करून घ्यायचं. म्हणून आम्ही हे मस्त फोटोशूट करून घेतलं. याचा फुल व्हिडिओ यूट्यूबवरती टाकलेला आहे, नक्की चेक करा. आमच्या मॅगीला मावशी, मामा, आजी सगळ्यांकडनं गिफ्ट्स आलेले आहेत, पण त्याला ते तसंच नाही देऊ शकत, कारण की ते तसंच दिलं तर त्याला वाटतंय की गिफ्ट नाही आहे ते. म्हणून आम्ही सगळ्यांना परत एकदा आलेले घरात गिफ्ट आलेले आणि आम्ही परत रॅप करत बसलोय. तर हे आहेत रिटर्न गिफ्ट्स. तर आम्ही विचार केला की मुलींना जरा वेगळं, मुलांना जरा वेगळं असं काहीतरी त्यांच्या आवडीचं द्यावं. म्हणून मुलींसाठी आम्ही हा आणलाय सेट, ज्याच्यामध्ये ब्रेसलेट आहे, गळ्यातलं, कानातलं, अंगठी असं सेट आहे. त्याच्यानंतर हे नेल आर्ट किट आहे रेडीमेड, त्याच्यावरती डिझाईन आहे, जस्ट स्टिक करायचं. आणि मुलींचं फेवरेट बँड्स. आणि मुलांसाठी आम्ही आणलेले आहेत मुलांच्या फेवरेट कार्स. एवढ्या साऱ्या कार्स आहेत. त्यांना काहीतरी युनिक फंकी आवडतं, त्यासाठी हे शार्पनर. आणि हे आहे असं मस्त खेळायला त्यांना इरेझर. आणि आहेत बॉल्स. आणि हे सगळं आम्ही एका क्यूटशा अशा बॅगमध्ये पॅक करणार आहे. अशी बॅग आहे जशी ओपन होते, पेपर बॅग. त्याच्यामध्ये असं पॅक करून आम्ही प्रत्येकाला देणार आहे. ये देणार ना मॅगी फ्रेंड्स कधी. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. काय पाहिजे? फायर लाव, फायर लाव, फायर लाव. फायर लाव. Happy birthday to you. Happy birthday to खास मॅगीच्या बर्थडेसाठी मॅगीचे आजी आजोबा पण आले होते. हॅपी बर्थडे मॅगी. इकडे ये. हॅपी बर्थडे दे मला. The next morning. आज आहे बर्थडेचा दिवस आणि सकाळी सकाळी मामाने सांगितलेलं सण आल्यावर आपण गिफ्ट ओपन करायचे आहेत. पहिलं गिफ्ट ओपन करताय. जे मॅगीला ओळखतात त्यांना माहिती आहे की सध्या मॅगीचं क्रेज आहे रेनबो. सगळीकडे रेनबो, म्हणून बर्थडेची थीम पण होती रेनबो आणि हा टेंट पण आला रेनबो. न्यू घर आहे तुझं. आणि मॅगीच्या बर्थडे निमित्त आम्ही चाललोय थेऊरला. सकाळी सकाळीच थेऊरला पोहोचलो, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती आणि दर्शन एकदम आरामात झालं. थेऊरचा चिंतामणी. मॅगीला पाहिजे टॉयज. हे सगळीकडे टॉयजची दुकानं का असतात? हे मी केक डिझाईन केलेला आहे. इथं असा रेनबो असणार आहे, इथं क्लाउड्स असणार आहे, पूर्ण व्हाईट असणार आहे आणि कट केल्यानंतर आत पूर्ण रेनबो दिसणार आहे. म्हणजे 7 लेअरचा केक असणार आहे तो. मॅगीच्या बर्थडेच्या केकचं प्रिपरेशन आणि बनवती आहे प्रियांका. बर्थडेच्या दिवशीच पोरं खूप किरकिर करतात, म्हणून मॅगीला दुपारी खूप छान झोपवलं होतं. पण त्याचे पप्पा पण झोपले त्याच्यासोबत आणि मी बिचारी एकटीच रांगोळी काढत होते, डेकोरेशन करत होते. एक वॉल नाही तर पूर्ण घरच सजवून टाकलं. डेकोरेशन रेडी झालं, पण आमचा बर्थडे बॉय अजूनही झोपलेला आहे. मस्त उठला. ओ माय गॉड. हे झोपेतनं उठल्यानंतर मॅगीसाठी सरप्राईज डेकोरेशन होतं, पण त्याचे एक्सप्रेशन मात्र तसे दिसत नव्हते. कृपया भिऊ नये. बर्थडे बॉयचे मम्मी, पप्पा आणि मामा इव्हनिंगसाठी ग्लो आणत आहेत. मॅगी आणि मॅगीचे मिशी बाबा यांचा मस्त टाइमपास सुरू होता. मी काढलेल्या बेजान रांगोळीमध्ये आईंनी जान आणली.
मॅगीचे मिशी बाबा सगळ्यात इम्पॉर्टंट काम करत होते, ते म्हणजे मॅगीला बिझी ठेवणं. त्यामुळं बाकी सगळे स्वतःची कामं निवांत करू शकत होते. आणि मी फटाफट 5 मिनिटात रेडी पण झाले. फ्रेंच फ्राईज आणि बर्गर. मॅगीच्या फ्रेंडची लिस्टच 25 होती, त्याच्याबरोबर त्यांच्या मॉम्स, असं करून मी ऑलमोस्ट 45 बर्गर्स तयार केले. हळूहळू फ्रेंड्स आणि गिफ्ट्स यायला लागल्यावर मॅगीचा उत्साह वाढतच चालला. बर्थडेला येऊन फक्त केक कट करायचं, खायचं आणि जायचं एवढंच मला नको होतं. म्हणून मुलांसाठी आम्ही एक छोटासा गेम पण प्लॅन केला होता आणि तो सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आणि मग झाली केकची एंट्री. केक थीमला एकदम परफेक्ट होता. डेकोरेशन खूप मस्त केलं होतं. आतमध्ये पण 7 लेअर होते. मॅगी खूप खुश झाला. आमच्याकडे औक्षण झाल्याशिवाय बर्थडे सेलिब्रेट होत नाही, म्हणून प्रत्येकाने मॅगीला आशीर्वाद दिले आणि औक्षण केलं. बघा, ही मॅगीची छोटूशी फ्रेंड पण मॅगीचं औक्षण करतेय. किती क्यूट. मॅगीच्या मित्रांनी पण औक्षण केलं. मॅगी आईस क्लोज कर, आईस क्लोज कर. अभी तुला काय पाहिजे? Happy birthday dear Maggie, happy birthday to you. गिफ्टची संख्या हळूहळू वाढतच चालली होती. टेबल भरतच चालला होता. माझ्या खुर्चीवर का बसली? मॅगी कोणाचा बर्थडे? डान्स मॅगी, डान्स. नुसती गडबड, गर्दी, चाव चाव चाव. प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. पोरांची मस्ती, खाणं पिणं, रडणं. काही आया रागवत होत्या तर काही आया निवांत खात होत्या. आणि या सगळ्यात मॅगीनी मस्त टेबल टाकला, चेअर टाकली, हातात ज्यूस घेतला, मस्त ज्यूस पीत हे सगळं एन्जॉय करत होता. कुठं पण गेलं तर बायकांच्या गॉसिप संपणार नाहीत. इथं पण त्यांच्या गॉसिप सुरू होत्या. केक कटिंग झाला, खाणं पिणं झालं, गेम्स झाले. आता वेळ होती रिटर्न गिफ्ट वाटायची. रिटर्न गिफ्ट मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच बघण्यासारखा असतो. बर्थडे संपला आणि सगळे घरी जायला निघाले. रात्री 12चा बर्थडे झाला, घरातला बर्थडे झाला. आता फ्रेंड्सनी हॉटेलमध्ये परत एकदा केक आणला. मॅगीपेक्षा मामालाच गिफ्ट ओपन करायची जास्त घाई होती. मग काय, फक्त मामाचंच गिफ्ट ओपन केलं. रात्रीचे 12 वाजले आणि मॅगी गिफ्ट ओपन करायचं म्हणून रडत होता. आणि परत एकदा मॅगीचा बर्थडे खूप छान सेलिब्रेट झाला. मॅगीचा हा 3रा बर्थडे जो 2024 मध्ये आला होता तो नेहमी लक्षात राहील आणि मागे ठेवून गेला क्यूट अशा आठवणी. काय मग कसं वाटलं हे छोटंसं सेलिब्रेशन? काय काय गिफ्ट भेटले असतील याची क्युरिओसिटी असेल ना, म्हणूनच मी गिफ्ट अनपॅकिंगचा व्हिडिओ पण बनवलाय. याच्यानंतरचा व्हिडिओ तोच असेल, नक्की बघा.